ओम शांती। आज 31/8/2025 ची अव्यक्त मुरली आहे। आज मुरली रिवाइज डेट आहे 15/12/2006 आणि बाबा मुरलीचं टायटल सांगतात ते स्मृती व अनुभवी स्वरूप बनून तीव्र वेगाने परिवर्तन करा आणि सर्व विषयांमध्ये पास व्हा। आज बापदादा सर्व मुलांच्या मस्तकावरती 3 रेषा पाहत होते। ह्या 3 रेषा चमकत असताना बाबा विचारत होते की प्रत्येक रेषा किती प्रमाणामध्ये चमकत आहे आणि बाबा ह्या 3 रेषा बघून बाबा खुश होत होते। बाबांनी हा नजारा सर्वांचा वतन मध्ये पाहिलेला आहे। त्या 3 रेषांपैकी पहिली जी रेषा आहे तिला परमात्मा पालनेची रेषा म्हणतात। दुसरी जी रेषा आहे ती शिक्षक रूपाने शिक्षणाची रेषा आहे आणि तिसरी जी रेषा आहे ती सद्गुरु या नात्याने तिसरी रेषा म्हणजे आपली श्रीमत रूपी भाग्याची रेषा आहे। तर आज बाबा विचारतात, आपण आपल्या भाग्याची रेषा स्पष्ट पाहिली का? तुम्हाला तुमची भाग्याची रेषा ही स्पष्ट दिसते का? असं बाबा सर्व मुलांना आज प्रश्नावली विचारत होते। तर बाबांनी त्या 3 रेषांची खूप सखोल माहिती सांगितलेली आहे। त्याच्यामध्ये पहिली जी रेषा आहे ती सर्वात मोठी रेषा परमात्मा पालनेची रेषा। जसे परमात्मा पिता उंच ते उंच, त्याचप्रमाणे त्यांची पालना देखील उंच ते उंच सर्वात श्रेष्ठ। बाबा सांगतात की ही पालना परमात्मा पालना पूर्ण 5000 वर्षाच्या कल्पामध्ये एकदाच मिळते आणि ती पालना देखील फक्त ब्राह्मण मुलांनाच, ब्राह्मण वत्सांनाच मिळते। ही परमात्मा पालना, परमात्मा प्रेम आणि परमात्मा प्राप्तीचे अधिकारी बाबा सांगतात कोट्यामधून कोणीतरी, आणि ते तुम्ही ब्राह्मण बाबांनी निवडलेले आहे। बाबा म्हणतात मुलांनो, तुमच्या मस्तकावरती हा भाग्याचा चमकणारा सितारा, तो सितारा कधी कमी प्रकाश तर देत नाही ना। याचा अर्थ असा आहे की मी आत्मा भाग्यशाली आत्मा आहे आणि माझ्या आत्म्याला इतकं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की ह्या संगमयुगावर स्वयं भगवान माझी पालना करत आहे। बाबा दुसरा विचारतात की स्मृती स्वरूप आणि समर्थी ह्या दोन्ही गोष्टी जवळ आहे। स्मृती नेहमी आपल्याला शक्ती भरत असते। स्मृती स्वरूप घेण्याऐवजी बाबा सांगतात जो मुलगा विचारवंत होतो, सोचता म्हणजे विचारच राहतो, विचार करत राहतो, तर तो मुलगा किंवा ते बाळ कधीही वेळेवर पास होणार नाही किंवा तो त्या स्टेजवर पोहोचू शकणार नाही। अनुभवी मुलं जे असतात बाबा सांगतात ते कधी धोका खात नाही। अनुभवी जे असतात ते कधी अडथळत नाही आणि जे अनुभवी असतात ते कधी चुका करत नाही। अनुभव हाच माणसाचा सर्वात मोठा शिक्षक आहे आणि सर्वात मोठा गुरु आहे। म्हणून आज बाबांनी स्मृती बरोबर अनुभवी स्वरूप बना हे आपल्याला टायटल दिलेलं आहे। आता अनुभव कशाचा करायचा आहे, तर बाबा पुढे सांगतात की मुलांनो, परमात्मा प्राप्तीची जी तुम्ही अनुभूती करत आहात त्या अनुभूतीची तुम्ही अनुभवी मुरत बना। जे तुम्हाला अनुभव झालेले आहे ते तुम्ही इतरांना सांगा। त्या अनुभवी स्वरूप बनेपर्यंत तुम्ही त्यालाही अनुभव करून द्या। बाबा सांगतात जो अनुभवी मुरत असतो तो कधीही मायाकडून धोका खात नाही आणि त्याला कधी दुःखाची प्राप्ती होत नाही। अनुभव एक फार मोठी कर्माची शिदोरी आहे। प्रत्येक विचार हा अनुभवातून शक्ती स्वरूप असतो।
बाबा सांगतात इथे 3 शब्द आहे. एक आहे समजणं, दुसरं आहे अनुभव करणं. आणि अनुभवच माणसाला वाचू शकतो आणि विघ्नापासून तो दूरही करू शकतो. प्रत्येक विषयात अनुभव, प्रत्येक विषयाचे अनुभवी म्हणजे स्थितीमध्ये निमित्त भाव, वृत्तीमध्ये निर्माण भाव आणि वाणीमध्ये मधुर वाणी. या विशेषता अनुभवी व्यक्तीमध्ये ओरिजिनल असायला पाहिजे. वर्तमान समय परिवर्तन करण्यासाठी वेळ लागत आहे, पण बाबा सांगतात की आता वेळ फास्ट चाललेला आहे. तीव्र गतीचा पुरुषार्थ हवा आहे. आता तुम्हाला साधारण वेळामध्ये पुरुषार्थ करण्याची ही वेळ संपलेली आहे. कारण वेळ कुणासाठीही थांबलेली नाही आणि ती थांबतही नाही. सेकंदामध्ये परिवर्तन गरजेचं आहे. कारण बाबा म्हणतात मुलांनो, एका सेकंदामध्ये जीवन मुक्ती मिळते. म्हणजे काय? एका सेकंदामध्ये परिवर्तन करण्याची ताकद आपल्यामध्ये यायला हवी. स्मृती स्वरूप म्हणजे एका सेकंदात निर्विकल्प व्यर्थ संकल्प समाप्त झाले पाहिजे. आणि कारण अहो असू द्या, परंतु प्रत्येक कारणाचं निवारण करून विघ्न समाप्त करण्याची ताकद म्हणजे परिवर्तन. परिवर्तन ही काळाची गरज आहे. शांतीच्या शक्तीवाले बाबा सांगतात हे तुम्ही लक्षात ठेवा. काय करायचे आहे? तर ज्ञानाबरोबर योगाची पॉवर तुम्हाला वाढवायची आहे. कारण शेवटी एका सेकंदाचा पेपर तुमच्या समोर येईल आणि त्या एका सेकंदाचा अभ्यास तुम्हाला दीर्घ काळाचा अनुभव करून देईल. एका सेकंदामध्ये मुक्ती आणि जीवन मुक्तीचा अनुभव, त्याच्यासाठी तुम्हाला दीर्घ काळाचा अभ्यास जरूर पाहिजे. आता व्यर्थ विचार, व्यर्थ वचन आणि व्यर्थ कर्म तीव्र गतीने समाप्त केले तरच अन्य मनुष्यात्म्यांच्या पर्यंत तुमची सेवेची फास्ट गती जाऊ शकते आणि तुम्ही पुण्य लवकरात लवकर जमा करू शकता. बापदादा अगोदर देखील आपल्याला सांगून चुकलेले आहे. तीव्र पुरुषार्थाचे खाते, दुवांचे खाते, पुण्य कर्मांचे खाते खूप जणांचे कमी दिसत आहे. म्हणून बाबा आपल्याला सुविचार मध्ये सुद्धा सांगतात, तीव्र बना, तीव्र पुरुषार्थी बना. आता पायी चालण्याची वेळ नाहीये, घाई करून चालण्याची वेळ नाहीये, तर आता वेळ आलेली आहे उडायची आणि इतरांनाही उडवायची. स्मृतीच्या बटनाद्वारे तुम्ही स्वतःचे आणि सर्वांचे कल्याण करू शकता. सिद्धी स्वरूप आहात ना, तर स्थितीचा आधारच आहे स्मृती. स्मृतीचं स्विच दाबलं की जसं घरात लाईट लागते आणि अंधार नष्ट होतो, तसा स्मृती म्हणजे आठवण. त्याचा एकदा स्विच दाबला की जीवनातलं जे अज्ञान आहे, व्यर्थ आहे, ते आपोआप दूर होतं आणि आपण ज्ञानी म्हणजे समजदार बनतो. बाबा पुढे सांगतात की मुलांनो, अशी विधी, ह्या विधीनेच तुम्ही संकल्पामधून मिळवलेली सिद्धी प्राप्त करणार आहात. परंतु तुम्हाला योग्य ती विधी जर सापडली नाही, तर तुम्ही हव्या त्या सिद्धीपर्यंत कधीही जाऊ शकणार नाही. म्हणून संकल्पाचं बीज इतकं सुंदर आणि इतकं पॉवरफुल पेरा, ते बीज टाका की त्याची सिद्धी म्हणजे ही फलरूपमध्ये, फलस्वरूपमध्ये तुम्हाला प्राप्तीच्या रूपाने अनुभव होईल. ओम शांती.